मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. 10,000 लोक आमच्या समोर असू द्या, सुई पडेल इतकी शांतता असते. पण एक जर पिणारा कधी आम्हाला भेटला ना, आमची अक्कल बंद पाडतोय. हुशार असतात ते. आता 4G नाही 5G झाले. एक दारू पिणारा पोलिसाकडे गेलं आणि पोलिसाला म्हटलं, साहेब मला तुम्हाला एक शंका विचारायची. त्याला पोलीस म्हटले, विचार काय शंका आहे. हे दारू पिणारा म्हणलं, साहेब सरकार मान्य देशी दारूच्या दुकानातून जर मी दारू आणली आणि घरी जाऊन प्यायला लागलो, मध्ये बायको आडवी आली तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून एखाद्या कलमामध्ये हिला जेलमध्ये टाकता येईल का? कळलं तर बघायला त्रास करून घेऊ नका. थोडं 4G आहे. विठाला आहे. मुखामध्ये पांडुरंगाचं नामस्मरण जर नसेल तर आमच्या वाणीमध्ये करुणा निर्माण होणार. करुणा वचने बोलणं करुणेचं आहे. आणि करे विनवणे पायापाशी. ज्यांच्या घरी 36 वर्ष काम केलं, चंदन उगाळलं, कपडे धुतले, पाणी भरलं, सतरंजी आथरल्या, तो श्री विठोबा नाथांना देण्याच्या बाबतीत काही कमी करणार नाही. देण्याच्या बाबतीत समर्थ आहे. जी पुतना स्तनामध्ये विष घेऊन मारायला आली तिला सुद्धा मोक्ष दिला. तुवा संकादिकाचे माने सायुज्य सौरसो दिधला पुतने. जे विषाचे स्तन पाने मारू आली तिलाही मोक्ष दिला. मग नाथांच्या घरी जर राहिलेला देव नाथांना देण्यात काय कमी करेल? सगळं काही नाथ महाराजांना विठोबा देऊन टाकेल, देव देऊन टाकेल. पण नाथ बाबांनी सांगितलं पांडुरंगाला, देवाला, देवा तू सगळं काही देशील पण ऐक गड्या, हे सगळं घेऊन जो संसार करायचा ना तो आता मला करायचा नाही. अभंगाचं 3रं चरण. देव सगळं देईल. देव काय कमी करणार आहे? देव सगळं देईल. पण नाथांनी एका शब्दात सांगितलं, देवा हे सगळं घेऊन जो संसार करायचा ना तो आता मला करायचा नाही. संसार मज न करणे सर्वथा. मग करायचं काय? परमार्थ पुरता हाती दे. मला परमार्थ करायचंय देवा, संसार नाही करायचा. आणि ऐका मंडळी, संसार कधी करायचा नसतो. संसार हा प्रारब्धाने आपोआप होत असतो. कोणाचा राहिला का? किड्या मुंग्याचा पशुपशवादिकाचा राहिला नाही. झाडावर पक्षी रात्रीच्याला झोपतात पण त्या पक्षाला पडू न देणं ही काळजी वाहणारा परमात्मा आहे. संसार कोणाचाही राहिला नाही. किड्या मुंग्याचा राहिला नाही. चिटी के पाव में घुंगरू बसता है वो भी अल्लाह सुनता है. चिटी म्हणजे मुंगी. केवढी? एवढी. मुंगी छोटी आहे. त्या मुंगीचा पाय एकदम छोटा, पायात बांधलेलं घुंगरू अतिशय छोटं, त्या घुंगरातील आवाज देणारा मणी एकदम सूक्ष्म. आणि त्याचाही आवाज जर देवाला कळत असेल मग त्याची काळजी वाहतो कोणतो? परमात्मा आहे. मनोगत ओळखे मुंगी याचे. सगळ्याची काळजी वाहणारा जर देव असेल तर त्याच्यावर भार घाला. मला सांगायचे काय, तुम्ही परमार्थामध्ये श्रम करा, वाया जाणार नाही. म्हणून तर सांगितलंय, करावे तातडे परमार्थी. संसारात श्रम करायची गरज नाही. आणि संसारात केलेल्या श्रमाला कधी फळ मिळणार? आपला संसार किती आहे हो? काहीच नाही. पण त्याच्याकरता अख्खं आयुष्य जातं की नाही? सगळं आयुष्य त्याच्याकरता जातंय. आणि या संसार मी तर सांगतोय कुणाचाच पूर्ण झाला नाही पूर्ण कुणाचा आतापर्यंत. संसार पूर्ण झाला आणि मी त्या संसाराने आनंदी झालो असं कोणी छातीला हात लावून सांगेल का? नाही सांगत. प्रत्येकाला आशा आहे. 10 रुपये मिळाले की 100ची आशा, 100 मिळाले की हे चालू द्या कुठपर्यंत, पण थांबला नाही. संसार कुणाचा पूर्ण झाला नाही.
अहो आपलं सोडा, पण एक मोठ्याच उदाहरण सांगतो. तो मोठा म्हणजे खूपच मोठा, लंकेचा राजा रावण. त्याचाही नाही झाला हो पूर्ण. राजा रावणाचा संसार किती मोठा. ऐकत असताना थोडं सावधगिरी बाळगा, घाम पुसायला सावध राहा. काय सांगावं, एखादा हलक्या काळजाचा असेल तर त्याला घाम यायला बसला. राजा रावणाचा संसार तो आपल्यासारखा नव्हता. आपला किती आहे, बाल्या बाल्याची माय बालीन 10 बाय 10ची खोली, सगळं त्याच्यात. त्याच्याकरता अख्खं आयुष्य जातंय. पण राजा रावणाचा संसार घ्या, एकट्या राजा रावणाला 80,000 बायका. ऐका बरं, नुसतं ऐकून ठेवू. 80,000 बायका. एक जण मला म्हटला, महाराज राजा रावण चांगला नव्हता. माझा तुम्हाला प्रश्न असेल, राजा रावण जर चांगला नसता तर 80,000 जणीनं त्याचा स्वीकार केला? सोपं आहे की नाही? अहो आम्हाला एक भेटत नाही. 80,000 जणी ज्याचा स्वीकार करतात तो राजा रावण कमी सुंदर असेल का, कमी स्मार्ट असेल का? अहो हे जाऊ द्या लौकिक, पण महाराज दशग्रंथी ब्राह्मण होता. त्रिकाल संध्या करणारा राजा रावण होता. साक्षात्कारी पुरुष होता. प्रभू रामचंद्राची भेट त्यांनी घेतली, भगवंताला जवळ केलं, युद्धाची कूटनीती आखली, विरोध केला आयुष्यभर, पण रामाच्या भेटीनं त्या राजा रावणाचा उद्धार झाला. एवढा मोठा राजा रावण, 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. एवढं सांगितलं, बाकीचा गोतावळा नाही सांगत. याचीच बेरीज करायला कॅल्क्युलेटर बंद होईल. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू, एकट्या पठ्ठ्याचं एवढं सैन्य होतं. तो राजा रावण जर आत्ताच्या लोकसभेला असता, त्याच्या विरोधात फॉर्म भरायची कुणाची ताकद होती का? अहो अर्धे फुटू द्या तरी 1 शिक्क्यांनी निवडून आला असता. एवढा मोठा राजा रावण. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे ज्याची संपदा केवडी किंवा एवढी, सांगा ते कवडी. नाही त्याचा पूर्ण झाला. मग संसारात श्रम करू नका. करायचं असेल तर परमार्थ करा. ही छोटी छोटी लहान लहान मुलं आली कीर्तनाला येऊन बसले, मला आनंद वाटला. ही सगळी आमच्या नंदू महाराजांच्या संस्थेतील मुलं बघा. अशा मुलांना पाहिल्यानंतर महिला मंडळीला वाटतंय आमचं जर यांच्यात असतं तर किती चांगलं दिसतं असतं. पण संस्थेत मुलगा टाकण्याकरता सुद्धा भाग्य लागते हो. आम्हाला 2 मुलं असेल तर एका देशाकरता द्या, एक आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेकरता द्या. आई वडिलांचा सांभाळ चांगला होईल. आई वडिलाचं सांगायचं नाही, मला चिंतन आपल्या पुढे मांडायचं आहे महत्वाचं. ही मुलं बघा किती सुंदर आहे, संस्काराने सुंदर दिसतात. यांच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे ना, चांगलं खाण्याचं नाही, ते संस्काराचं तेज आहे. ही कोळी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, पण 2 तास इथं पावल्या खेळतात, तितक्याच उत्साहाने नाचतात, बागडतात. आपली ही मुलं आहेत ना, आहेत, पण संस्कार नसल्यामुळे आपली मुलं घरात खऱ्या अर्थाने आपल्याला सांभाळायला तयार नाही. मुलावर संस्कार असावेत. मी कधीच लहान मुलांचा विरोध करत नाही. आता बिचारे कोणी कसं बसलंय, कोणी कसं बसलंय, तो बघा कसं बसला मस्त पैकी, काय टेन्शन घेऊ नका, मी आहे तुझ्या बाजून आहे बस. पण रोज कीर्तनाला येत जा. लहान मुलाला कधी विरोध करू नका. या ठिकाणी आल्यानंतर बिचारे झोपले, पाया लांबून बसले, ते मस्त बसले आपले तिकडचे, चांगले माझे मित्र आहेत सगळे. सगळ्यांनी मला फोन केलता, नाही आता राहू द्या थोड्या करता नका आखडू, चांगले आहे चांगलं आहे. मला सांगायचं काय, अशी जी मुलं आहेत ना कीर्तनाला येऊ द्या, मस्ती करू द्या, गडबड गोंधळ करू द्या, त्यांना कधी विरोध करू नका. इथं झोपले तरी चालेल, पण संस्काराचे 4 शब्द त्यांच्या कानावर पडले ना, ती घडतील महाराज. कधी ना कधी बदल होत असतो, बदल होतो. अहो दगडावर बदल घडवणारा हे संत वाङ्मय आहे. दगडाचं महाराज पाषाणाला पाजर फोडणार हे संत वाङ्मय आहे. ही तर हाडाकाडाची जिवंत माणसाची ही माणसं आहेत, जिवंत आहेत. यांच्यावर संस्कार होतील, त्यांना विरोध कधी करू नका. आज संस्काराची फार मोठी गरज आहे. मला सांगा बरं, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जर मुलगा टाकायचा झाला तर आपण चांगला मुलगा टाकतो का? बोला बोला. जो पैकीची पैकी मार्क पाडतोय, आई वडिलाला शेतात काम करू लागतोय, घरात मदत करू लागतो, असा मुलगा देतो का? जो कोणत्याच कामाचा नाही. अख्ख्या गावाचे भांडणं ज्यांनी घरी आणली, महाराज एवढा पैठणला आळंदीला नेता का? पण काय माझ्या माऊलीची योग्यता आहे, काय माझ्या नाथांची योग्यता आहे. अशा अनाधिकारी मुलाला सुद्धा एवढी मोठी योग्यता देते, जो कोणत्याच कामाचं नाही त्याला सुद्धा एवढं मोठं काम लावून देतात. 5-6 वर्ष आळंदीला राहतो, माऊली ज्ञानोबारायचं दर्शन आहे, इंद्रायणीचं स्नान आहे, शिळ्या भाकरी मधुकरी खाऊन एवढा मोठा अधिकार माऊली ज्ञानोबाराय त्या मुलाला देतात. तो मोठा अधिकारी होतो, सत्पुरुष होतो, महात्मा होतो. लौकिक सांगायचं झालंच तर लोक म्हणतात 25,000 घ्या पण तारीख द्या. लौकिकातलं बोललो बरं, वेगळा गैरसमज करू नका. मला सांगायचं काय, कोणत्याच धोरणात नसलेला मुलगा ज्यावेळेला तुम्ही आळंदीला संस्थेमध्ये पाठवतात, त्याच्यावर झालेले संस्कार त्याला चांगलं बनवतात. संस्काराला फार मोठी किंमत आहे. आता इंग्लिश मिडियमच्या शाळा निघाल्या, तुमच्या काळात नव्हत्या, आता आहे. त्या इंग्लिश मिडियममुळे काय झालं, 2.5 वर्षाचा मुलगा शाळेत टाकतो,
2.5 वर्षाचं तसं पाहिलं तर वय शाळेत टाकण्याचं नाहीये, पण आता चला काळाचा प्रभाव आहे. 2.5 वर्षाचा मुलगा आम्ही शाळेमध्ये टाकतो, प्रथम नर्सरीला, नंतर 3.5 वर्षाचा झाला की ज्युनियर केजी, 4.5 वर्षाचा झाला की सिनियर केजी आणि 5.5 वर्षाला त्याला पहिलीला टाकतात. अशी पहिली तुमच्या टायमाला, आता आमच्या पण नव्हती, आमची पहिली तर मास्तरांनी असं इकून कानाला हात पुरला, बरोबर की नाही, पहिल्याला घ्यायची, हातावर पहिली होती, आता नाही. मग तो 2.5 वर्षाचा मुलगा ज्यावेळेला आम्ही शाळेत टाकतो ना, महाराज इंग्रजीची 12 खडी पाठ करून एवढा हुशार होतो, पटपट पटपट इंग्रजीमध्ये बोलतो, मायबापांना एवढं कौतुक वाटतं की नाही. त्याला दिशा चांगली मिळाली तर ठीक आहे, पण काही काही एवढे आघाव होतात, कारण मेमरी आहे ना आता एकदम शार्प आहे. लहान लहान मुलाची बुद्धिमत्ता सामान्य नाही, त्याची खोली आपण विचार करू शकत नाही. काय काय बोलतात पोरं तुम्हाला सांगून देईल. एक लहान मुलगा शाळेत गेला, मॅडमने त्या मुलाला प्रश्न विचारला, सगळ्या मुलांना विचारला, पण उत्तर द्यायला तोच मुलगा उठला. मॅडमने विचारलं, सांगा पोराहून आपली पृथ्वी गोल का फिरते. तो पोरग उठलं, ते म्हणलं, मॅडम पृथ्वी गोल वगैरे काही फिरत नाही, तुम्हाला चक्कर आले असते, डोक्याच्या गोळ्या घ्या. त्या मॅडमने राजीनामा दिला. आमच्या दिंडीत आलं ते समाधान महाराज विठ्ठल. बोलू देत नाही मुलं, बोलायचं झालं ना मुलं बोलू देणार नाही. किती किती बोलणार, भरपूर काही सांगेल, पण मला वेळ कमी आहे. आपल्याला बरोबर 11 वाजता थांबायचं आहे. शॉर्ट बट स्वीट आहे की नाही. हा, नाहीतर काय होतं, 11 वाजल्यावर लोक होते बोर आणि महाराजाला येतो वा वा राईट, यमक जुळलं बा. नाही तसं होणार नाही, आपल्याला वेळेच्या आत थांबायचं आहे. असंच बंड्या नावाचा मुलगा शाळेमध्ये गेला आणि त्या बंड्याला गुरुजींनी विचारलं, बंडू आईनं तुला टिफिन डबा वगैरे काही दिला का. त्या बंड्याला विचारलं. बंड्या म्हणला, हो गुरुजी आईनं डबा दिलाय, बघ बरं जरा डब्यामध्ये काय दिलंय. त्याने डबा उघडला, गुरुजी आईनं पुरणपोळी दिली. पुरणपोळी, बापरे मला तर पुरणपोळी खूप आवडते, तुझी पुरणपोळी खाऊ का. त्याला बंड्या म्हणला, खा गुरुजी बिंदास्त, काही काळजी करू नका. पण गुरुजी म्हणले, बंड्या आईने जर विचारला डबा कोणी खाल्ला तर काही काळजी करू नका, मी सांगन कुत्र्याने खाल्ला म्हणून. अवघड आहे, बोलू देणार नाही पोरं, बोलूच देणार नाही. काय सांगायचं तुम्हाला, अवघड आहे. त्याच बंड्या नावाच्या मुलाला आता आठवलं म्हणून आणखी एक सांगतो. मी तरी कशाला माघार घेऊ, तुमची प्रसन्नता मला दिसते ना. श्रोत्याचा रिस्पॉन्स कळाला की वक्त्याने बोललं पाहिजे. बरं, मला माहित आहे. त्याच बंड्या नावाच्या मुलाला मास्तर शाळेमध्ये गेल्याच्या नंतर एका मॅडमने सांगितलं, बंड्या एका बाजूला 2 किलो बुद्धिमत्ता आहे आणि एका बाजूला 2 लाडू आहे, तू काय घेशील. बंड्या म्हणला, मी लाडू घेईल. ती मॅडम म्हणले, काय मूर्ख आहेस रे, मला जर विचारलं असतं तर मी बुद्धिमत्ता घेतली असती. बंड्या म्हणला, मॅडम ज्याला जे कमी आहे ते घेईन ना म्हणे. मग हे 4G नाही 5G आता विठ्ठल. मोठा परमार्थ आहे. हे वय महाराज गुडघे दुखतात, 2 तास उभा राहणं कठीण आहे, पण याही वयामध्ये विना घेतलाय हा परमार्थ आहे. बरं, विण्याचं वजन लय नाही. विण्याचं वजन किती असेल बाबा, वजन किती, 2 किलो. 2 किलो वजन आहे. इकडे लक्ष द्या आता, 2च किलोचा विना आहे. 2 किलोचा विना सप्ताहामध्ये किती तास सांभाळावा लागतो बोला. 2 तास सांभाळायचा. 2 किलोचा विना 2 तास सांभाळायचा आहे, पण फॅसिलिटी किती आता. अहो सकाळी नाश्त्याला कांदा पोळी, दुपारी पंक्तीवाल्याकडे जेवण आहे, सप्ताह संपल्यानंतर गावातून त्याची मिरवणूक आहे. एरवी वटपौर्णिमा आणि मकर संक्रांतीला बायको पाय पडते, पण त्या दिवशी अख्खं गाव त्याच्या पाया पडतं. एवढंच नाही, त्याला नवी कपडे आहेत, श्रीफळ पॉकेट आहे. 2 किलोचा विना 2 तास सांभाळायचा आहे. इतका आनंद, एवढ्या फॅसिलिटी इथे मिळतात, पण तरी 2 किलोचा विना घ्यायला कोणी तयार. चला आता तुम्हाला विचारतो, आपल्या घरी ते लहान लेकरू असतं बघा, त्याचं नाव आपण त्याला काय म्हणतो, नातू. नातू ना, तो नातू असतो बघा, किती किलोचा असतो नातू. नातू अंदाज लावा आपापला, किती किलोचा असतो. 5-10 किलोचा. ठीक आहे, तो तळवाड्याचा असेल तर 5-10 किलोचा असेल, पण तो नांदगावला राहिला असेल तर गुड्डे बिस्किट खाऊन कदूची कदू झालेला 15 किलोचा नातू. मात्र दिवसभर खांद्यावर सांभाळतय, तरी संध्याकाळी घरी आल्यावर सुनबाई शिव्या देते. ही संसारातील शोकांतिका आहे, पण 2 किलोचा विना घ्यायला कोणी तयार. 2 किलोचा विना सांभाळा, हा खरा परमार्थ आहे. आम्हाला परमार्थ करायचा, संसार करायचा नाही. मग सोडून द्यायचा का नाही. पक्षी अंगणी उतरते, ते का गुंतवण्या राहते, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. हा संसार आम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे, परमार्थ करायचा आहे. परमार्थ पुरता हाती दे. मग तो परमार्थ कुठे होतो. परमार्थ कुठेही होत नाही. परमार्थ करण्याकरता एक विशिष्ट जागा लागते.
ती विशिष्ट जागा म्हणजे फक्त सत्संग आहे आणि त्या सत्संगतीमध्ये आमचा परमार्थ समृद्ध होणार आहे. त्याचीच तर याचना नाथ बाबा करतात. दुसरं चरण छान. एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. काय संत संग आणि संतांचा स्पर्शच एवढा मधुर आहे की त्याच्यामध्ये कितीही वेळ आम्हाला तो घ्यावाच वाटतो. संत संगतीमध्ये चालेला सुद्धा वेळ दिला आम्ही, कारण संत संघाचा अनुभव एवढा मोठा आहे. संतांचा स्पर्श सामान्य नाही, पण खूप गोड अप्रतिम सुंदर आवाज आहे. एवढा उंच आवाज तार सप्तकामध्ये सामान्य नाही. यांच्यासारखा एखादा स्वर लावताना का तुम्ही, आणि तुम्ही लावू नका, कोमात जाता. एवढं सोपं नाही ते. गायन करणं, मृदुंग वाजवणे याच्याकरता साधना करावी लागते. कष्ट आहेत, सायास आहेत. नाथ बाबा म्हणतात, मला संसार करायचा नाही, मला परमार्थ करायचा आहे. पण तो परमार्थ कुठे होतो? परमार्थ करण्याकरता विशिष्ट जागा लागते, तो म्हणजे सत्संग आहे. आणि सत्संगामध्येच परमार्थ होतो. म्हणून तर नाथ बाबा म्हटले, संत संग दे. संताची संगती महत्वाची आहे.
संतांच्या संगतीमध्ये तुम्ही कसही जा, भलती या भावे शरण जाता भेटी, पाडे तसे तुटे जन्म व्याधी. संतांचा संघ घडावा. उदाहरण प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कडूस नावाचं गाव आहे. त्या कडूस गावचे एक सद्गृहस्थ रात्रीच्याला त्यांची म्हैस सुटून गेली. म्हैस सुटून गेल्याच्या नंतर आम्ही कुठे पाहतो, जिकडे हिरवळ असेल तिकडे हिरव्या चारे भांबावा पशु. मग हिरवळ कुठे होती? भंडारा डोंगर दिसला. कमरे इतकलं गवत आहे, कमरे इतकलं. विचार केला नक्की आपली म्हैस इकडे गेली असेल. उठले, भंडारा डोंगरावरती आले आणि भंडारा डोंगरावरती आल्याच्या नंतर त्यांना म्हैस नाही दिसली. एक दगडाची शिळा आहे. दगडाच्या शिळेवर एक भगवत भक्त बसलेला आहे. हातामध्ये टाळ आहे, एका हातामध्ये चिपळे आहे, विना आहे आणि त्या सद्भक्ताचं भजन चालू होतं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. गोड भजन चालू होतं. त्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकोबराया. हा म्हैस पाहणारा तुकोबरायाच्या पाठीमागून गेला, दोन्ही खांद्याला धरलं, गदगद गदगद हलवलं आणि विचारलं, ओ महाराज काय भजन करता? अहो आपली आश शिंगाची म्हैस पाहिली का? तुकोबरायांनी कपाळाला हात लावला. अरे भल्या माणसा, म्हशी पाहिला मी इथं बसलो का? राग आला. 5-6 किलोमीटर सरळ तुळशीपत्र ठेवलं आणि भगवंताच्या नामचिंतना करता एवढ्या दूर येऊन बसलो, लांब येऊन बसलो, डोंगरावरती येऊन बसलो आणि तू विचारतो म्हैस पाहिली का? आणि कोणी सांगितलं तुला म्हशी पाहिला? मानवी जीवन 84 लाख योनी भोगल्यानंतर मिळालंय, ते म्हशी पाहण्याकरता मिळालं नाही. तुला पाहायचं असेल तर देव पाहाय. देव पहावया करी ओ सायास. देव पाहाय, म्हशी पाहू नको. मला विचारतो म्हैस पाहिली का? आणि मला जर म्हशीच पाहायच्या होत्या, त्या देहुला इंद्रायणीच्या डोहामध्ये कमी होत्यात का? भरपूर म्हशी आहेत. आणि म्हशी पाहण्याच्या नादात आयुष्य गमावून बसू नको. पाहायचं असेल तर देव पाय. त्याला तो माणूस म्हणला, महाराज तुमचं प्रवचन बंद करा, सांगायचं असेल तर म्हैस सांगा. तुकोबाराने त्याला चांगलं निहाळलं आणि तुकोबाराच्या लक्षात आलं हा माणूस आपल्या कामाचा आहे, पण अगोदर याच्या डोक्यातली म्हैस काढली पाहिजे. तुकोबाराने त्याला सांगितलं, एक काम कर गाड्या, कुठंच पाहू नको, तू तुझ्या घरी जा, तुझ्या गोठ्यामध्ये म्हैस आहे. शब्दावर विश्वास ठेवला. घरी आला, पाहतो तर गोठ्यात म्हैस. अंतकरण वृत्ती जागी झाली आणि लक्षात आलं काय विश्वासाने त्या माणसाने सांगितलं गोठ्यात म्हैस, आणि खरोखर म्हैस आहे. म्हशीच्या अगोदर तो माणूस म्हटला होता देव पाय. नक्की देव सुद्धा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बायका मुलांना सांगितलं तुमची म्हैस आणि तुम्ही. आता मी चाललो कुठे? देव पाहायला. तुकोबरायच्या चरणावर आला. तुकोबरायने विचारलं, का रे बाबा म्हैस का? नाही बाबा आता म्हैस नाही, आता देव दाखवा. वेळ गेली नाही, विना घे. विना घेतला, पांडुरंगाचं भजन केलं. अहो नुसता देव भेटला नाही, देव तर भेटलाच, पण तुकोबरायच्या 14 टाळकऱ्यापैकी एक तो टाळकरी झाला. त्याचं नाव आहे गंगाराम मवाळ. म्हैस पाहण्याच्या निमित्ताने गेला संतांच्या संगतीमध्ये, तरी उद्धार आहे. मग परमार्थ मोठा व्हावा, देव भेटावा, याच्याकरता सत्संग अतिशय महत्वाचा आहे. म्हणून तर नाथ बाबा म्हणतात, संत संग दे, संत संग दे. प्रवाह अनेक असेल पण तिकडे मला जायचं नाही. आणखी एक उदाहरण सांगतो. नारद मुनी चालले होते भजन करत करत. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. भजन चालू होतं नारद मुनीचं. आणि त्या भागातील अट्टल दरोडेखोर डाकू, त्याचं नाव आहे वाल्या, नारदाला आडवा उभा झाला आणि सांगितलं रुको. नारद मुनी आपले बिचारे वारकरी भोळे भगवत भक्त असतात, एखाद्या उंच बोलणाऱ्या माणसाला घाबरतात बिचारे. नारद मुनी थांबले. थांबल्यानंतर त्याने दुसरा आवाज दिला, निकालो. निकालो म्हटल्यानंतर नारदाने विना काढला आणि दिला. वाल्या म्हणला, नो विना, ओनली कॅश. विनाची काय गरज आहे, मला कॅश लागते, धन धन. त्यावेळेला नारदाने सांगितलं, बाबा हेच तर खरं धन आहे ना, विना. टाळ चिपुळी या धन, खरं धन आहे, परमार्थ महाधन. जोडे देवाचे चरण, भावया जतन हे उपाय लाभाचे. अरे खरं धन हे आहे. पण त्या वाल्याला काय कळतंय? नारदाने सांगितलं कशा करता लुटमार आहे, कशा करता पैसे काढतोय. त्यावेळेला त्या वाल्याने सांगितलं, तुम्ही ब्रह्मचारी आहात, पण घरी माझा परिवार आहे, बायका मुलं आहेत, त्यांच्या करता सगळं करतोय. त्यांच्या करता, बायको करता करतोय का? जा बायकोला भेटून ये. हे सगळं पाप होणार आहे. या पापामध्ये तुझी बायको वाटेदार आहे का? ऐकलं बरं त्याने, ऐकलं. बायकोकडे आला
आणि बायकोला विचारतोय, का ग हे सगळं पाप मी करतोय, तुमचं पालन पोषण करण्याकरता माणसं मारतोय, किती माणसं मारले त्याचं गणित नाही, एक मारला की एक खडा रांजणात टाकायचा, अशी 7 रांजणं भरले म्हणे, एवढं मोठं पाप मी करतोय, या पापामधून निवृत्त होण्याकरता तू अर्धी वाटेदार आहे का? त्यावेळेला बायकोने एका शब्दात सांगितलं, लग्नामध्ये तसं काही ठरलं नव्हतं. पश्चाताप झाला, लक्षात आलं कोणी नाही, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हेतू सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, येथे तुला सोडविना एका सद्गुरु वाचूनी. कोण आहे लक्षात आलं, धावत आला, पाय धरले, वेळ गेली नाही, भजन कर. रामाचं नाव घेता येत नव्हतं, मारा मारा म्हणायचा, उलटा मंत्र सुईचा झाला, एवढा मोठा अधिकार झाला. रामायण ग्रंथाचा आद्य कवी, पूर्वीचा डाकू होता, तरला सत्संग. संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. मग तो सत्संग किती असावा? अहो एका दिवसाचा काय, एका तासाचा काय, एका मिनिटाचा काय, एका क्षणाचा काय, अर्धा क्षणाचा घडू द्या, त्याची फलश्रुती काय आहे? पहिलं चरण.
वेळेचं बंधन असतं. एका दिवसाचा काय, एका मिनिटाचा काय, अहो अर्धा क्षणाचा सत्संग घडू द्या. त्याची फलश्रुती काय आहे? तेने होय शांती महत पापा. जीवनातील वाल्या कोळ्या इतके तर आम्ही पापी नाही ना. 7 रांजणं भरले एवढ्या छोट्या छोट्या दगडाने, एक मारला की एक दगड टाकायचा, असे 7 रांजणं भरले, एवढं मोठं महापाप केलं, पण अर्ध्या क्षणाच्या संगतीनं सगळ्या पापाची होळी होती. तेने होय शांती महत पापा, अशा अर्थाचा अभंग होता. अतिशय सुंदर चाललेला आपला नामसप्ताह. पण वर्षभरातून एक वेळेला आम्ही हे परमार्थिक कार्य करतो, हा नामसप्ताह करतो, याच्यातून आम्हाला काहीतरी घ्यायचंय. आपल्या गावामध्ये मला खूप आनंद वाटला. एरवी हार घालायचं म्हटलं, उभा राहायचं म्हटलं की शेवटी म्हातारी माणसं समोर असतात, वडीलधारी माणसं खाली बसून तरुण पोरांना पुढं करतात. याचा एक आनंद आहे, कारण भविष्यातील परमार्थ त्यांच्यावर अवलंबून आहे. म्हणून माझ्या मित्रमंडळीला सगळ्यांना पुढील भविष्यातील परमार्थ करता माझ्या शुभेच्छा असेल. फक्त एक काम करायचं गड्या हो, मी तुमचा एक छोटा भाऊ असेल, माझी तुम्हाला विनंती असेल, आई वडिलांचं नाव मोठं व्हावं किंवा तुमचा प्रपंच आत्ताच्या वर्तमान काळामध्ये समृद्ध व्हावा, तुमची वाटचाल चांगली व्हावी, याच्याकरता माझी विनंती असेल, जो अभ्यासाचा वेळ आम्ही मोबाईलला देतो ना, तो वेळ थोडा मोबाईलला कमी द्या आणि अभ्यासाला वेळ द्या. नक्की तुम्ही क्लास 1 झाल्याशिवाय राहणार नाही. आज काय आहे, प्रत्येकाकडे 25-25 हजाराची अँड्रॉइड मोबाईल आहे. आज 24 तास आमचा तरुण मुलगा मोबाईलच्या स्क्रीनवर आहे. तेवढंच बोट पुस्तकावर चाललं असतं तर एखादा IPS अधिकारी झाला असता. IPSC MPSC करा, थोडंसं जीवन बदलण्याचा प्रयत्न करा, मोबाईलला वेळ देऊ नका. या मोबाईलमुळं काय झालं माहिती आहे का? या मोबाईलमुळं परिवारातील सगळ्या लोकांचं बोलणं पार बंद झालं. माय लेकाचा संवाद बंद झाला, पती पत्नीचा संवाद बंद झाला. या मोबाईलमुळं आईचं मुलाचं बोलणं बंद झालं. या मोबाईलमुळं परिवार सगळा शांत झाला, कोणी कोणाला बोलायला तयार नाही. या मोबाईलमुळं माणसं विसरली हो.
माझी विनंती असेल, मोबाईलला वेळ देऊ नका. आमचा मुलगा शाळेतून कॉलेजवरून आला की एका बेडमध्ये रूममध्ये दप्तर टाकतो, बेडवर गादीवर बसतो, हातामध्ये मोबाईल आहे, चॅटिंग करतोय, कोणाशी बोलतो त्याची त्याला ठाऊक आहे, काय काय पाहतो त्याची त्याला माहीत आहे बिचाऱ्याला. पण ऐका, आमची माय हाक मारते, बाळू, अरे बाळू जेवण कर, शाळेमध्ये टिफिन नेला नाही, तुला भूक लागली असेल. पण आईने मारलेल्या हाकेला बाळू हो सुद्धा देत नाही देत बाळू हो. आणि लक्ष द्या, आईने जर तुम्हाला हाक मारली असेल आणि आईच्या हाकेला तुम्ही जर हो देत नसाल तर नक्की पुढच्या जन्मात बहिरं व्हावं लागेल. असं मी सांगत नाही, नाथ महाराज सांगतात, माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता, परिणाम काय होईल, बहिरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरेना आता. मग काय व्हावं लागेल, बहिरा झालो या जगी. म्हणून मोबाईलला वेळ देऊ नका. आणि ज्यांच्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने सुरक्षित आहोत, प्रत्येकाबद्दल कृतज्ञता ठेवा. मला वेळ घ्यायचा नाही. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.